सुनावणी अशी काही झाली नाही. केवळ जे न्यायाधीश होते त्यांच्याकडे चार्ज असल्यामुळे त्यांच्यापुढे त्याला हजर करण्यात आलं आणि पुढील तारखेला म्हणजे 26 तारखेपर्यंत त्याला परत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे आणि पुन्हा त्याला हजर करण्यात येईल 26 तारखेला. नाही, आज कोणताही युक्तिवाद झाला नाही, कारण की त्याची काही आवश्यकतासुद्धा साधारणतः नसते. पण वकील बरेचदा युक्तिवाद करत असतात. आज न्यायाधीशांनी तो विषय समजून घेतला इन्चार्ज कोर्ट असल्यामुळे की आपल्याला फक्त एक्सटेन्शन त्याचं द्यायचं आहे MCRचं. त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड पुन्हा 26 तारखेपर्यंत देण्यात आले. पीडित मुलीने मागणी केली होती की विशेष सरकारी वकील म्हणून तुमच्या नावाची शिफारस करण्यात यावी, परंतु दुसरं नाव समोर येतं आहे. पण तुमची आणि त्यांची काय बोलणं झालं आहे का पीडितेचं? पुन्हा लढणार आहात का तुम्ही? तिचा मला आजच फोन आला होता पीडितेचा की तिची इच्छा आहे की माझी नियुक्ती झाली पाहिजे. खरं तर जी पीडित व्यक्ती असते, बलात्काराशी लढा देणारी जी व्यक्ती असते, तिच्या मर्जीनुसार तिचा विश्वास असेल त्याला जास्त प्राधान्य देऊन तशा पद्धतीने वकिलाची नेमणूक केली पाहिजे. परंतु असं कळलं की काल इतर कोणाचं तरी नाव आधीच म्हणजे तिने अर्ज करण्याच्या आधीच पोलीस आयुक्तांनी सुचवलेलं होतं. ते प्रपोज केलेलं नाव असते, त्याच्यामुळे प्रस्ताव जो आहे तो पुन्हा सुधारणा करून दुसरासुद्धा देता येत असतो. पोलीस कमिशनरला प्रस्ताव देण्याचे अधिकार आहेत. शेवटी निर्णय जो आहे तो राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाला घ्यावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत विद्वेषपूर्ण वक्तव्य करणारे तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भातली केस आज कोल्हापूरच्या सत्र न्यायालयामध्ये होती. इंद्रजित सावंत जे इतिहास तज्ज्ञ आहेत त्यांनी तक्रार दाखल केल्यावर प्रशांत कोरटकरवर FIR झालेला आहे आणि त्या संदर्भात काल सरकारतर्फे एक अर्ज करण्यात आला की प्रशांत कोरटकरला स्वतः हजर होण्याचे आदेश, कोर्टामध्ये स्वतः उपस्थित राहण्याचे आदेश दिले पाहिजे. परंतु तो अर्ज आज सरकारने केलेला अर्ज आज फेटाळून लावण्यात आलेला आहे आणि पुढच्या 17 तारखेला प्रशांत कोरटकरच्या जामीन संदर्भातील प्रकरणावर युक्तिवाद होणार आहे. माझं असं स्पष्ट मत आहे की प्रशांत कोरटकर याचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इतके जास्त प्रमाणात फोटो आहेत, वेगवेगळ्या वेळेस काढलेले आहेत. अगदी देवेंद्र फडणवीस नुकतेच आमदार झाले होते तेव्हापासूनचे फोटो हे सोशल मीडियावर आहेत आणि त्यामुळे त्यांनी एकीकडे प्रशांत कोरटकर यांना चिल्लर असं म्हटलेलं आहे आणि दुसरीकडे सरकारतर्फे एक अर्ज करण्यात आला कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये की प्रशांत कोरटकरला स्वतः न्यायालयात हजर करण्याचे आदेश द्या. हे दाखवण्याचा प्रयत्न आहे की प्रशांत कोरटकर विरुद्ध सरकार आहे, परंतु प्रशांत कोरटकर याला इंदोरमध्ये लपण्यासाठी जागा कशी मिळाली. काल असं कळलं की प्रशांत कोरटकर हा मुंबईत आलेला आहे. मग प्रशांत कोरटकरला मुंबईमध्ये अत्यंत सुरक्षित वाटते म्हणून तो तिथे आलेला आहे का? सगळ्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांची प्रतिमा खराब करणारे प्रशांत कोरटकर यांना त्वरित अटक झाली पाहिजे अशी मागणी इंद्रजित सावंत यांची आहे. त्याचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. आता पुढील सुनावणी कधी होणार आहे आणि यामध्ये काय होऊ शकतं? प्रशांत कोरटकर यांनी जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलेलं आहे. 3-4 पानाचा जो संवाद आहे प्रशांत कोरटकर आणि इंद्रजित सावंत यांचा झालेला, तो पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की अत्यंत विषारी संवाद झालेला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही सत्र न्यायालय कोल्हापूर येथे पुढील 17 तारखेला होणार आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आज कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आहे, MCR झाला आहे. नेमकं कोर्टामध्ये काय झालं आणि तुम्ही 2 मिनिटाची वेळ मागितली होती भेटायला, काय भेटलं आणि काय बोललं? सर जे बोललं आहे ते आम्ही डायरेक्ट आता सांगू शकत नाही. सुमित सर आम्ही कोर्टापुढे बोललो आहे. आम्हाला भेटायचं का होतं, जे आरोपीची कहाणी आहे ती आम्हाला माहिती करू शकते, कारण बेलसाठी आम्हाला महत्त्वाची. फक्त न्यायालयीन कस्टडी आज झालेली आहे, त्याला 14 दिवस MCR भेटलेला आहे. आता पुढली कस्टडी आल्यानंतर चालू आहे. सुमित सर बोलतात पुढल्या तुम्हाला. मेहरबान कोर्टाने सदर आरोपी MCR केलेला आहे. सदर आरोपी याची रवानगी येरवडा कारागृह येथे केलेली आहे. त्यानंतर आरोपीसोबत जास्त काही बोलता आलेलं नाही आणि त्याबाबत आता काय आम्ही सांगू शकत नाही. जे काय आमचं आर्ग्युमेंट असेल ते आम्ही बेल ॲप्लिकेशन फाईल केल्यानंतर सांगू. साहेब, मागच्या वेळेस कोर्टामध्ये तुम्ही 7,500 रुपयाचे पैसे घेतल्याचा दावा बाहेर येऊन माध्यमांसोबत केला होता. तुम्ही आतमध्ये कोर्टामध्ये हा दावा केला होता का बेंचसमोर? दुसरी गोष्ट, जर तो केला नव्हता तर तुमच्या इथिकल प्रॅक्टिसमध्ये हे बसतं का? या अशा पद्धतीनं कोर्टात आर्ग्युमेंट न केलेली गोष्ट, रेकॉर्डर नसलेली गोष्ट बाहेर येऊन तशी भासवली तुम्ही की 7,500? आम्ही सविस्तर पत्रकार परिषद घेण्यात
फॅमिलीसुद्धा येणार आहे त्यासमोर त्या ठिकाणी समोर प्रश्न सोपा आहे. प्रश्न असा आहे त्याचं उत्तर आम्ही त्या तुम्ही जे ठिकाणी कोर्टात पत्रकार बोलला नाही ते बाहेर बोलला, मग त्या तुम्ही ते ठिकाणी कोर्टासमोर बोलला होता का? त्या ठिकाणी मी त्यावेळेस सांगितलं आहे त्यावेळेस हे सांगितलं की आरोपींनी दिलेली माहितीबद्दल माहितीनुसार सांगितलं आहे. तुम्ही आरोपीचे वकील म्हणून जेव्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीची माहिती द्यायला बाहेर येता तेव्हा जी गोष्ट तुम्ही आतमध्ये सांगितलीच नाही बेंच समोर, ती गोष्ट बाहेर येऊन आता त्यामध्ये तुम्ही का सांगितली आणि त्यामध्ये असं भासवायचा का ज्यावेळेस प्रयत्न केला ज्यावेळेस खोटा? आमचं आर्ग्युमेंट झालं त्यानंतर ना आम्ही आरोपीसोबत बोललो मेहरबान कोर्टाची बाबा घेऊन आणि त्यानंतर आरोपी दिलेली माहिती ती आम्ही आरोपीने दिलेल्या माहितीवरून सांगितलेली आहे. पण आरोपीने दिलेली माहिती आधी तुम्ही न्यायालयाला सांगणं अपेक्षित असतं. तुम्ही ते न्यायालयाला न सांगता न्यायालयीन कामकाजाचा भाग असल्याचे बाहेर येऊन भासवलं. हे आरोपीसोबत तुमच्या जे बोलणं झालं ethical practiceचं आमचं उल्लंघन नाहीये का? आरोपीसोबत जे बोलणं झालं ते आर्ग्युमेंट नंतरनं झालेलं आहे. त्यानंतरनं लगेचच त्या ठिकाणी आरोपीला घेऊन गेलेले. जेव्हा ऑर्डर झाली सर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, जेव्हा ऑर्डर झाली आम्ही परमिशन घेतली, तुमच्यातले सगळे होते मीडियातले, जेव्हा बोलायला मेहरबान कोर्टावर पावर नव्हती म्हणजे वेळच नव्हता, आम्हाला 2 मिनटं बोलून दिले. त्यांना जे सांगितलं त्यांनी जे सांगितलं ते आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितलं. एक मिनिट, इथिकल प्रॅक्टिकल हे जे तुम्ही बोलता सर, इथिकल प्रॅक्टिकल जे म्हणता सर, जेव्हा सगळं झालं कोर्टाची परमिशन घेतली, जेव्हा झाल्यानंतर परमिशन घेतली, जेव्हा आर्ग्युमेंट संपतं तेव्हा पार्ट नसतो आमचा काय सांगायचा. तेव्हा झाल्यानंतर माध्यमाने विचारलं की तुमचं बोलणं काय आलं, म्हणून आमच्या सहकाऱ्यांनी जे माध्यमात बोलणं झालं आरोपीचं ते सांगितलं. त्यात चुकीचं आणि इथिकल प्रॅक्टिस हा चुकीचा प्रश्न आहे सर तुमचा. हे आम्ही प्रतिसाद घेऊ आणि व्यवस्थित उत्तर देऊ, तुमचं व्यवस्थित उत्तर देऊ सर आम्ही याला. अजिबात तुम्ही कोर्टामध्ये आम्ही सगळे त्या आर्ग्युमेंटला उपस्थित होतो. तुम्ही कोर्टामध्ये पैसे घेतल्याचा किंवा दिल्याचा कुठलाही सर उल्लेख ते केला नाही. मग तो सर तुम्ही कोर्टात होता, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, सगळ्यांना बाहेर निघा हे कोर्ट बोललो होतं हा, ते टीएफचा तो प्रश्न होता. त्याच्यानंतर आम्ही परमिशन घेतली, मी स्वतः परमिशन, हे तुम्ही ऐकलं, परमिशन घेतल्यावर 2 मिनिटं तिथं बोलायला झाल्यानंतर डायरेक्ट सगळ्यांना बाहेर काढलं. आम्ही कधी कोर्टाला सांगू, जेव्हा कोर्टाचा सही होती जी रिपोर्ट, गोष्ट तुम्ही कोर्टाला सांगितली मग नाही, आम्ही तुम्ही माध्यमांना येऊन का सांगितली? माध्यमांना आमच्याकडे ते आल्यानंतर आरोपीच्या सांगण्यानुसार सांगितली की माध्यम मला असं एका काय प्रश्नाचं सांगितलं. उत्तर द्या. तुमचं म्हणणं आहे की ही लिगल प्रॅक्टिस आहे जे नाही असं आमचं लिगल बेंच आम्ही तुम्हाला सांगतो सर, प्रोसेस घेऊ. प्रश्न पूर्ण होऊ द्याल की तुम्ही नाही उत्तर सर, देता आधी न सर विचारता? तुमचा प्रश्न होता पण साधा प्रश्न आहे, जी गोष्ट तुम्ही कोर्टामध्ये सांगितली नाही ती गोष्ट तुम्ही कोर्टातून बाहेर येऊन माध्यमांसमोर कोर्टात सांगितल्याचं भासवलंय, तर ही एथिकल प्रॅक्टिस आहे का? तर आम्ही सांगितलं नाही, मी वैयक्तिक सांगितलं नाही. माझं शेजारीचे- मग तुम्ही विचारलं का? आम्ही- माझे आम्ही- colleague उत्तर देता. दुसऱ्या माझे वकिलांना joint- प्रश्न माझे विचारला, joint- तुम्ही joint- उत्तर का देता? जॉईंट वकील पत्र आहे सर माझं. हा, मग आम्ही आता- कोर्टामध्ये आता- argument आता तुम्ही clear म्हणता झालं. मी आता बोललेलोच तुम्ही नाहीये. बोलले नाही, आता त्यांना आता जे बोलले त्यांना विचारू प्रश्न. तर तोच आहे. आम्ही जी ज्या वेळेस गोष्ट मीडियाने तुम्ही आम्हाला एक विचारलं मिनिट, की एक आरोपीसोबत मिनिट, मी प्रश्न परत विचारतो मग आपण उत्तर द्या. आता तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न आहे, तुम्ही माध्यमांना पहिल्या दिवशी जेव्हा दत्ता गाडेला न्यायालयात हजर केलं त्या दिवशी तुम्ही आरोपीने आणि पीडित महिलेनं संगनमताने तो इंटरकोर्स केला असं न्यायालयासमोर सांगितल्यानंतर 7,500 रुपयाचा उल्लेख कोर्टात तुम्ही केला नाही. मात्र बाहेर आल्यावर तुम्ही माध्यमांसमोर असं भासवलं की तुम्ही आतमध्ये न्यायालयात आर्ग्युमेंटमध्ये हा मुद्दा बोललात आणि तो मुद्दा आर्ग्युमेंटच्या रेकॉर्डवरती घेण्यात आलाय. वास्तविक अशी कुठलीही गोष्ट झालेली नाही. ही गोष्ट एथिकल प्रॅक्टिस आहे का? त्या ठिकाणी आर्ग्युमेंटमध्ये घेतलं असं कधी म्हणलेलं नाही त्याच्यामध्ये. ज्यावेळेस मला मीडियाने प्रश्न विचारला की त्या ठिकाणी आरोपीसोबत काय बोलणं झालं का, आरोपीने दिलेल्या माहितीवरून मी त्या ठिकाणी सांगितलं. आम्ही असं म्हटलेलं नाही की आर्ग्युमेंटमध्ये आम्ही ते घेतलं. बरं, आरोपीने दिलेली माहिती ही न्यायालयाच्या रेकॉर्डवर न आणता माध्यमांसमोर थेट सांगणं हा एथिकल प्रॅक्टिसचा भाग आहे का? त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस मीडियाने विचारलं त्यावेळेस आम्ही ते सांगितलेलं सर, आहे. कुणी काय विचारला हा मुद्दा नाही. आपण वकील आम्ही आहात. त्या- त्याबाबत सर, आम्ही याचा पत्रकार ethical सविस्तर- practiceचा विषय आम्ही ऐका ना, त्याबाबत- प्रश्न- त्याबाबत- ethical practiceचा त्याबाबत- मुद्दा आहे. हो, त्याबाबत- कोर्टात कोणी बोललं नाही. त्याबाबत आम्ही सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे. आरोपीचे घरचे सुद्धा समोर येणार आहे. त्यावेळेस आम्ही आरोपीचे सर, घरचे ऐका ना, यापूर्वी समोर मुद्दा- आले. जो मुद्दा मुद्दा तुम्ही फक्त मांडला- 7,500 रुपयांचा त्या मुद्दा ठिकाणी आहे. तुम्ही रेकॉर्डवर न घेता माध्यमांना मी तसं तेच सांगता. सांगतोय की त्या ठिकाणी आरोपीने दिलेल्या माहितीवरून आम्ही ती माहिती दिली. ज्यावेळेस आम्हाला मीडियाने विचारलं की आरोपी काय बोलणं झालं, प्रश्न सोपा आहे, ते ethics आणि मध्ये बसतं का तुमच्या? ज्यावेळेस त्या ठिकाणी आमचं आरोपीसोबत बोलणं झालं होतं त्यावेळेस आमचं आर्ग्युमेंट कंप्लीट झालेलं होतं आणि मेहरबान कोर्टाच्या परवानगीनंतर आम्ही त्यासोबत बोललो होतो आणि मीडियाने विचारला प्रश्न म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगितले. आणि त्याबाबत आम्ही त्याबाबत आम्ही त्याबाबत आम्ही सविस्तर पत्रकार परिषद त्यानंतर आम्ही सांगतो आरोपीच्या घरच्यांनाही त्या ठिकाणी बाजू मांडायची आहे. कारण तुम्ही याच ठिकाणी त्या दिवशी बोलले होते पत्रकार परिषद सविस्तर तुम्ही असं पळून जाऊन सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे. आरोपीच्या घरच्यांनाही त्यांची बाजू मांडायची आहे. सर्व त्याच्या घरच्या नंतर पळून जाऊ नको.